ऐक ना, बोला ना. जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून तू माझ्यासोबत आहेस. लग्न झालंय म्हणल्यावर तुमच्या कायम सोबत राहणारच ना मी. लग्न झाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात आपण फिरायला गेलतो, कारने ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी तू माझ्यासोबत होतीस. हो, कायम राहणार. माझा बिझनेसमध्ये लॉस झाला तेव्हा बी तू होतीस. हो, मी सोबत असणार नाही तर कोण असणार? प्रत्येक दुःखात मी सोबत असणार. माझं सगळं दिवाळं निघलं तरी तू माझ्यासोबत होतीस. कायम अशी तिथून पुढं पण राहणार. माझ्यावर एवढं कर्ज झालं, लोक मला घरी येऊन हाणायला लागले, कुत्र्यावानी मला लोकांनी हाणलं तरी तू माझ्यासोबत होतीस. हो, कायम राहणार. नाही नाही, तसं नाही ग. तू जशीच माझ्या जीवनात आलीस माझ्या मागं दलिंद्रीत लागली, 7.5 लागली, पण होती कुठली. बोला ताई, कोणती चप्पल दाखवू? तुम्ही दाखवा तर खरी, पायात घालून बघते. भैया ही जरा जास्त हिलची वाटेल, थोडी कमी हिलची दाखवा ना. बरं जाऊ द्या, सँडल नका, रोज घालायसारखीच दाखवा. ही जरा लई साधी वाटायली हो, याच्यातून जरा भारीची दाखवा. अहो, जेवढे होते तेवढे पॅटर्न दाखवले तुम्हाला. भैया त्या बॉक्स मध्ये काय आहे? जराशी तरी दया करावं ताई, त्याच्यामध्ये दुपारच्या जेवणाचा डब्बा आहे माया. सानूचे पप्पा, हा बोल, काय म्हणलायस? एक फिरी जाणार माय. उन्हाळा आले या, थंड पाणी पिया येते, नुसतं भगभग करायला या पोटात. दे म्हणा तुझ्या माहेरला, काय कमी आहे? फिरीज बी देणं होय ना का त्याला? हा, माहेरचे देते आता. तुमचं लग्न लावून देऊन तिथं माहेर मध्ये तेच मोठं उपकार केला का. जेवायला नाना प्रकार केलते आणि तुमच्या वरातीसाठी घोडा सुद्धा आणले होते. हा, हेंडगा लागून त्या घोड्यावर बसून तर माझा गाढवपणा केला हो मी. माझ्यासारखी गरीब साधी भोळी बायको भेटले म्हणून तुमचं नशीब समजा, नाहीतर एखादी चालू चॅप्टर बायको भेटली असती का नाही, मग तुम्हाला कळलं असतं. होय की? काय होय की? अगं म्हणजे मी लग्न झाल्यापासून तेच विचार करतोय, नुसती गरीब साधी भोळी नाही, एवढी क्यूट सुंदर बायको भेटली मला. माझं नशीब. देवा. मला काटकसर करणारा मुलगा खूप आवडतो. मी इतका काटकसर करतो की काल बॉर नसले कसले बिस्किट पुढे ते आणले होते, त्याच्यावरची साखर काढली आणि 1 कप चहा बनवला पाहुण्यारावळ्यासाठी. परवा दिवशी मी इष्टीमध्ये चाललो होतो मामाच्या गावाला, तर मी जाताना बहिणीचा ड्रेस घालून गेलतो. का तर महिलांना अर्ध तिकीट आहे ना, म्हणून. इतकं काटकसर करतो. तुम्हाला दारू सोडायची का नाही मी तुम्हाला शेवटचं विचारते. तू एक काम कर ना, तू चहा सोड, मी दारू सोडतो. चहा थोडी वाईट आहे, दारू वाईट आहे शरीरासाठी. अगं चहामध्ये तुला सांगतो विष असतं, विष. आणि दारूमध्ये 12 प्रकारचे खनिज असतात, ते शरीरासाठी जे गरजेचे खनिज आहेत का ते दारूत असतात. कोणाला विचार, चहा चांगला दारू चांगली. हो वय, मी कालच एक व्हिडिओ बघितलाय, त्याच्यामध्ये होतं 12 प्रकारचे खनिज असतात म्हणून, पण मी तुम्हाला म्हणलंच नाही. बरोबर आहे, पेत जा चांगलं असतंय. खनिज शरीराला एक सोबतच एवढे मोठे मिळणं म्हणजे त्यातूनच मिळतात ना, चांगली गोष्ट आहे. पेत जा. आजकालची लेकरं केसाला जेल लावून फुल मॉडेलिंग करून शाळेमध्ये जातात. अनेक आमच्या टायमाची आमची आई असं तोंड धरायची, केसाला खोबऱ्याचं तेल पचपच लावायची आणि असा भांग पाडायची की चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं नाही झाला पाहिजे. अहो, जेवायला चला. आज ना जेवणात पुरी भाजी आणि खीर आहे. माहित आहे, मीच बनवलंय. लग्न झाले दाखवायला आम्हाला बांगड्या घालायला लागतात, मंगळसूत्र घालायला लागतंय, सिंदूर लावायला लागतंय. तुम्हाला काय करायला लागतंय का पुरुषांना? नाही, आमच्या तोंडावरूनच कळते. खोटं